मी आत्ता आहे अमरावती जिल्ह्यातल्या बनेरा मतदारसंघात। रवी राणा अपक्ष आमदार या मतदारसंघाचे आमदार आहेत, पण गेले 5 वर्षात या भागाचं भातकुली हे तहसील कार्यालय 1962 साली इथे असलेलं हे तहसील कार्यालय आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत आणि गेल्या पंचवार्षिकमध्ये रवी राणा असतील किंवा तिवसा मतदारसंघातल्या आमदार काँग्रेसच्या यशोमती ठाकूर असतील, या दोन्ही मतदारसंघामध्ये या परिसरातली गावं विखुरली गेली आहेत आणि याच मुद्द्यावर दोघांनी निवडणूक जिंकली, पण मतदारसंघामध्ये तहसील कार्यालय काय आलं नाही आहे। भातकुलीचं तहसील कार्यालय हे अमरावतीला आहे आणि इथं नायब तहसील कार्यालय उभारलं गेलं आहे। आपण जाऊन बघूया नेमकी अवस्था काय, या परिसरावरून तुम्हाला त्याची खात्री पटेल। तहसील कार्यालय तुम्ही काय करता इथे? मी ज्युनियर क्लार्क का? काय नाव तुमचं? संदीप पारडे। आणि नायब तहसीलदार साहेब इथं बसतात का? ही नायब तहसीलदारांची खुर्ची आहे, ही रिकामी आहे। प्रत्यक्षात त्यांनी इथे येऊन खरं तरी काम करायला हवं होतं असा आदेश कदाचित आहे। आदेश आहे ना? किती वेळा येतात दिवसातून? सर येतात, पण आता कसं आहे माहिती आहे का, ते विधानसभा निवडणूक असल्यामुळे साहेब व्यस्त आहे त्याच्यामध्ये। पण नागरिकांच्या तक्रारी अशा आहेत की साहेब काय येतच नाही 8-8 दिवसात। नाही असं काही नाही, साहेब असतात कंटिन्यू असतात। असतात। इथं खुर्ची रिकामी आहे, मार्ग काम कोण मार्गी लावतो? तुम्ही? हां, मी तर काम करतो। आता कसं आहे माहिती आहे का, आता साहेब नसल्यामुळे मी इथून काम करून साहेबाकडे घेऊन जातो, तिथून साईन वगैरे करून कामं करून घेतो। मग साहेब इथं काय येऊन बसत? साहेबांना तिचं पण काम आहे ना आता इलेक्शनचे भरपूर, त्याच्यामुळे। मग इथं तहसील कार्यालय येणार होतं का नाही आलं? ते झालंय, आता भूमिपूजन झालेलं आहे। नायब तहसीलदार कार्यालयात तहसीलदार 2 दिवस राहायचा आणि तिथं बसूनच समजा त्यांनी कामकाज बघावं। गुरुवार शुक्रवार आदेश सुद्धा आहे माझ्याकडे। हा बघा, हा विभागीय आयुक्त कार्यालयाचा आदेश आहे की तहसीलदारांनी आठवड्यातून 2दा गुरुवार आणि शुक्रवार इथे येऊन बसावं आणि नायब तहसीलदारांनी रोज या ऑफिसमध्ये सातत्याने उपलब्ध होऊन इथल्या सगळ्या नागरिकांच्या समस्या सोडवाव्यात। हे पत्र विभागीय आयुक्तांचं आहे आणि माझ्या उजव्या बाजूची परिस्थिती तुम्ही बघा, इथं नायब तहसीलदार तुम्हाला दिसत आहेत का? तर नाही आहे। निवडणुकीचं कारण सांगून, वेगवेगळ्या खटल्यांचं कारण सांगून नायब तहसीलदार अमरावतीतनं इथं येत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे। त्यामुळं राजकारण्यांनी आश्वासन दिलं तर हे प्रशासकीय अधिकारी त्याला जुमानत नाहीत का, हा खरा मुद्दा इथं उपस्थित होतो। अजूनही काही नागरिक आहेत। मला सांगा बाबा, काय त्रास होतो तुम्हाला? कामं मार्गी लागतात का सगळी? अरे या गावात गाव म्हणजे गावच नाही आहे। होय ना? गावाची ना कोणी या गावाला पाहणार आहे ना कोणी उरलेला आहे। या गावाचे लीडरही येत नाहीत ना कोणी कार्यकर्ते येत नाही। मतं मागायला येतं ना? मतं मागायला ते बिलकुल सकाळी येतात हो, दात घासू देत नाही। पार्टी उठल्याबरोबर ते तयार होतात। पहिले अशी भाननी आहे की या गावात कुणाला दुःख आहे, कोणीही लीडरले नाही। मला सांगा, आता गावातला तुमचा एखादा प्रश्न असेल आणि या तहसील कार्यालयात येऊन सोडवायचा आहे, किती हेलपाटे मारायला लागतात? हेलपाटे अमरावतीत झाला का? इथं साहेब इथं तर होणारच नाही का? कोणी राहतच नाही ना। आता नाही सेतू कार्यालय आहे, पण सेतू पुरतेच काम होत, तहसीलच्या कामं नाही होत, नाही होत कोणतंही नाही। पण आमदारांचं आश्वासन दिलं आहे, होणार तेव्हा होणार। आता आमदाराची इच्छा आहे पुढं निवडून आलो पाहिजे, निवडून आलो तर मग हे करणारच आहो। त्याची काही इच्छा नाही आहे करायची, म्हणून करून नाही राहिलं। मला वाटतं की इथं आमदारांची जी इच्छा नाही त्यामुळे ते करत नाही आहेत असं त्यांचं म्हणणं आहे। या भातकुली भागात कुठलाच प्रकारचा विकास झाला नाही, हे तलाठी 8 दिवस येत नाहीये। मला सांगा, या भातकुली भागातले काही गावं दिवसामध्ये आहेत, काही गावं इकडे बरोबर आहे, पण 2 आमदार याच मुद्द्यावर झाले। प्रश्न कसं सुटला नाही 5 वर्ष? सुटलाच नाही ना प्रश्न। तर भातकुली 16 आत्मा आहे, आत्माला काहीच झालं नाही, प्रगती रस्ते नाही, नालं काहीच नाही आहे सर। तर आम्ही कसं त्यांना माहिती आमदार निवडून परत आम्ही तेच करतोय, चुका करतो, आता चुका दुरुस्त करायच्या यावेळेस आम्हाला। आता आम्ही यावेळेस आमदार निवडू का, त्यांनी विकास केला पाहिजे। विदर्भ वेगळा झाल्याशिवाय या वार्डाचा, या भातकुलीचा किंवा या बडना विकास होऊ शकत नाही। बरोबर आहे की आपण बघतो ह्या संतप्त सगळ्या प्रतिक्रिया येत आहेत। प्रशासकीय अधिकारीच जर जागेला नसेल तर काय अवस्था होते, गावागावाचा विकास कसा खुंटतो आणि राजकीय उदासीनता असेल तर प्रश्न कसे प्रलंबित राहतात, त्याचं हे उत्तम उदाहरण नायब तहसीलदार जागेला नाहीत याच्यातूनच दिसतं। आता पोहोचलेलं आहे बंधेऱ्यामधल्या ट्रॉमा सेंटरच्या इथे। हे ट्रॉमा सेंटरची बिल्डिंग नव्याने उभी केली गेली आहे आणि या बिल्डिंगमध्ये बाहेर माझ्या पाठीमागे दिसणारा जो अमरावती अकोला हायवे आहे, या हायवेवरती जे अपघात होतील त्या अपघातग्रस्तांना वेळेत तात्काळ उपचार मिळावेत म्हणून ही बिल्डिंग इथे उभी केली गेलेली आहे। उद्घाटन झालं आहे बिल्डिंगचं, आरोग्यमंत्री सुरेश शेट्टींच्या नावाने इथे बोर्ड दिसतोय भूमिपूजन सोहळ्याचा आणि उद्घाटनाचं पण झालेलं आहे। नेमकी सुविधा आतमध्ये उपलब्ध आहे का,
की सगळंच काम कसं थांबलंय याचा आढावा आपण घेणार आहोत. मामा, तुम्ही इथं काय करता? मी सुरक्षा गार्ड आहे सर. बरं, काय सुरू झालं की नाही हॉस्पिटल? हॉस्पिटल अजून सुरू व्हायचं आहे. काय अडचणी, काय मध्ये झालं नाही काम अजून? अजून त्याचं उद्घाटन व्हायचं आहे सर. उद्घाटन व्हायचंच आहे अजून? हो. कामं किती राहिलीत मधली? तर कामं आपल्याबद्दल काही आयडिया नाही आहे. मी तर मुळापासून काम इथं करत आहो. बिल्डिंग म्हणजे पायापासून म्हणजे इथं काम म्हणजे करत आहो, म्हणजे सुरक्षा म्हणून. हां. सुरक्षा म्हणून मी इथं सुरक्षा देत आहो. तर आतापर्यंत इथे जे काम म्हणजे इथपर्यंत आलेलं आहे, तर आत अजून कुठलंही म्हणजे सामान आलेलं नाही आहे. सामान आलेलंच नाहीये? नाही. जाऊन बघून येऊ का जरा मध्ये? बघून या. आपण जाऊन बघून येऊ. हे म्हणतात त्याप्रमाणे सामान खरंच आलं नाहीये का? माझ्याबरोबर या आतमध्ये. हे बघा, इथे लिहिलेलं आहे चौकशी विभाग. फक्त बोर्ड लावला आहे आणि इथे चौकशी विभागात अजून कोणी नाही आहे, कारण याच्या नियुक्त झालेल्या नाही आहेत. डाव्या बाजूला नोंदणी विभागाचा आहे, नोंदणी विभागाचा बोर्ड लागला आहे. इथे कोण नाही आहे. इथे रिकव्हरी वार्डाचा बोर्ड लावण्यात आलेला आहे आतमध्ये. इथे अच्छा, आतमध्ये आपण आलो रिकव्हरी वॉर्डमध्ये. तर इथे ही सगळी रूम पूर्णपणे रिकामी आहे. इथे अजून खाटा नाही आहेत. सिक्युरिटी गार्ड इथे राहतात, कारण त्यांची सगळी व्यवस्था इथे करण्यात आलेली आहे. याच्या पलीकडे जाऊन जर आपण बघितलं प्रत्येक ठिकाणी काय काय व्यवस्था या ट्रॉमा सेंटरमध्ये करण्यात आलेली आहे, त्यानुसार जर आपण बघितलं, पुढे येऊन फक्त या ठिकाणी कार्यालय आहे ना मामा? इथे म्हणजे कार्यालय असं चित्र लावलेलं आहे बोर्ड. मध्ये कार्यालय नाही आहे. कार्यालय अजून कोणी आलंच नाही. बघू आपण काय. बोर्ड बघा, कार्यालय लिहिलेलं आहे. आपण बघू कोण आहे कार्यालयामध्ये. कोणीच नाही कार्यालयात. हे ह्या ट्रॉमा सेंटरचं वैशिष्ट्य आहे. बोर्ड कार्यालयाचं आहे, कार्यालयामध्ये अजून कोणीच नाही आहे. त्यामुळं काय होतं तुम्ही बघा, प्रशासन कशी दिरंगाई करत आहे. आणखी आपण बघूया काय इथे औषधी भांडार लिहिलेलं आहे. आणि या औषधी भांडारामध्ये सुद्धा आपण बघूया की काय नेमकी व्यवस्था आहे. औषधी भांडारामध्ये तर पूर्णपणे अंधार आहे. औषध तर अजिबात नाही आहे आणि खोली पूर्णपणे रिकामी आहे. भूमिपूजन झालं, ट्रॉमा सेंटर उभारलं गेलं आणि या ट्रॉमा सेंटरमध्ये काहीही व्यवस्था अजून करण्यात आलेली नाही. आपण अजून जाऊन आतमध्ये बघूया काय काय व्यवस्था इथे आहे. सिस्टरच्या ड्युटी रूम आहेत. ही पण खोली अशीच्या अशी रिकामी आहे. आणि इकडे ही सर्जरी रूम आहे, त्याला शस्त्रक्रिया विभाग किंवा शस्त्रक्रिया गृह म्हणतात. तिथे बघू आतमध्ये काय केलेलं आहे. माझ्याबरोबर या. हा आहे सर्जरी विभाग. बघा तुम्ही, सुरू आहे का? सर्जरी विभागामध्ये एकही टेबल नाही, किंबहुना अजूनही काही केलं गेलेलं नाही. त्यामुळं या परिसरात इतकं मोठं हॉस्पिटल खर्च करून जर उभं केलं गेलं असेल आणि 38 बेडचं हॉस्पिटल आहे असं सांगितलं गेलं आहे. बेड तर अजून आलेलं नाही आहे. मग जर 5 वर्षामध्ये हे काम सुरू केलं गेलेलं असेल, काम वेळेत पूर्ण झालं असेल आणि आचारसंहिता येईपर्यंत सरकार का वाट बघतं, हा खरा मुद्दा आहे. कारण या सगळ्या परिसरामध्ये जर कुठलंही मोठं सरकारी रुग्णालय नाही आहे, त्यामुळे हे ट्रॉमा सेंटर या हायवेवरती राहावं म्हणून सरकारने ही व्यवस्था केली. मात्र या व्यवस्थेची काय अनास्था झाली आहे आणि सरकारच्या उदासीनतेमुळे इथल्या रुग्णांना किती त्रास सहन करावा लागतो, त्याचं उत्तम उदाहरण या ट्रॉमा सेंटरच्या हॉस्पिटलमधून पाहायला मिळतं. या सगळ्यांची उत्तर आपण घेणार आहोत इथले आमदार रवी राणा यांच्याकडून ब्रेक नंतर. मी आता पोहोचलेलो आहे बंजाऱ्याचे आमदार रवी राणा यांच्या घरी. कार्यकर्त्यांची गर्दी आपसुकच आहे, कारण निवडणुका जवळ आलेल्या, त्यामुळे ही गर्दी सुरू झालेली आहे. काही प्रश्न जे आपण पाहिलेले होते त्या प्रश्नांविषयी आपण थेट जाऊन त्यांच्याशी उत्तरं त्यांची घेणार आहोत. काही मतदारसंघातले प्रश्न, विकास कामांचा मुद्दा असेल. रवीजी नमस्कार, स्वागत तुमचं IBN लोकमतमध्ये. प्लीज या प्रश्नांवरती आपण याच्याशी बोलणार आहोत. यावेळीची निवडणूक वेगळी आहे जराशी. अपक्ष म्हणूनच तुम्ही पुढे जाणार आहात की कुठल्या पक्षाचा आधार पहिला घेणार आहात? नाही, माझी युवा स्वाभिमान संघटना आहे. त्या संघटनेचं जवळपास 8 वर्षापासून संपूर्ण अमरावती जिल्हा विदर्भामध्ये आम्ही खूप जोरात त्याची बांधणी केलेली आहे. मोठ्या संख्येमध्ये युवक, महिला, बुजुर्ग सगळे आमचे जोडलेले आहे आणि युवा स्वाभिमानच्या माध्यमातूनच माझी निवडणूक लढण्याची इच्छा आहे, माझ्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे. काल मतदारसंघात आम्ही फिरत असताना काही तक्रारी लोकांच्या, काही प्रश्न, काही प्रलंबित कामं दिसली. त्याचे काही फोटोग्राफ्स मी तुम्हाला दाखवतो. हे भातुकलीचं तुमचं तहसील कार्यालय जे तुम्ही आश्वासन दिलं होतं तिथं उभं करणार. नायब तहसीलदारची खुर्ची कायम रिकामी असते असं लोकांचं म्हणणं आहे की नायब तहसीलदारची अपॉइंटमेंट आहे पण ते काही येत नाहीत.
एक क्लार्क फक्त काम करतो, तहसीलदारांनी 2 दिवस येणं अपेक्षित आहे, तेही येत नाहीत. हा एक त्यातला प्रमुख भाग दिसला. एक मिल सूतगिरणी जी अमरावतीमध्ये आहे, सूतगिरणीचा पण पुढे काही निकाल लागलेला नाही. आणि त्याचबरोबर ट्रॉमा सेंटर पण तुम्ही तिथे उभं केलेलं आहे. त्या ट्रॉमा सेंटरच्या संदर्भात देखील आम्ही काल भेटी दिल्या. ट्रॉमा सेंटरच्या इथे ॲम्ब्युलन्स आहे, बाकी थोडीशी अस्वच्छता काही दिसते तिथे मोदी हॉस्पिटलच्या इथे. हे तहसील कार्यालयाचं चित्र जे बाहेरच्या बाजूने खूपच, हे ट्रॉमा सेंटर जे आहे ते केवळ उद्घाटनासाठी आता थांबलेलं दिसतंय. तर पुढे याचं तुम्ही काय करताय? असं आहे की बंडेरा मतदारसंघ हा अत्यंत अविकसित मतदारसंघ 25 वर्षापासून होता. 25 वर्षात 30 वर्षामध्ये ज्या लोकप्रतिनिधींनी त्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं त्यांनी विकासाकडे पूर्णतः दुर्लक्ष केलं. त्या मतदारसंघामध्ये गावागावाला जोडणारे रस्ते, पुलं हे तर एक आमदार म्हणून मी कर्तव्य पूर्ण केलंच आहे. पण आज भातकुलीचा जर विषय काढला तर भातकुली तालुका हा 40 वर्षापासून तालुका घोषित झालेला आहे. अनेक आमदार 10-10, 15-15 वर्ष त्यांनी सत्ता भोगली, पण आजपर्यंत त्यांनी भातकुली तालुका घोषित झाल्यानंतर त्या तालुक्याचे सगळे अधिकारी, सगळे ऑफिसेस त्या तालुक्यामध्ये असले पाहिजे, ही तळमळ प्रत्येक लोकप्रतिनिधीवर असली पाहिजे. पण या 4.5 वर्षामध्ये भातकुलीमध्ये पोलीस स्टेशन मी आणलं, भातकुलीमध्ये 12 कोटी रुपयाचं तालुका रुग्णालय पूर्ण तयार केलं, 30 बेडचं हॉस्पिटल आहे. भातकुली लगतचे जेवढे गावं आहे त्या गावाच्या पूर्ण लोकांना इरविन, डफरीनमध्ये, अमरावतीमध्ये यावं लागत होतं, नागपूर, मुंबईला जावं लागत होतं. पण आता तालुका रुग्णालय झाल्यामुळं तिथे डॉक्टर लोकांचे क्वार्टर, नर्सचे क्वार्टर, सगळा स्टॉप, सगळं पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर हे 5 एकरामध्ये तयार झालेलं आहे. आणि तिथेच आता लोकांचे इमर्जन्सी ऑपरेशन, बिमारी, डिलिव्हरीचे पेशंट सगळ्यांचा इलाज हे भातकुलीमध्येच होणार आहे. असं एक भव्य तालुका रुग्णालय मी तिथे उभारलेलं आहे. ते नायब तहसीलदार ऑफिस परमनंट आणलं. पण आता नायब तहसीलदारच्या ऑफिसमध्ये आम्ही गेलो तर त्या अधिकारीच बसलेला दिसला नाही. एखादा दिवस तो आपण गेले त्या दिवशी नसेल, पण माझ्याकडे लोक म्हणत होते की येतच नाहीत ते फारसं. माझ्याकडे जेव्हा काही तक्रारी आल्या की नायब तहसीलदार आज नाही आहे, तहसीलदार नाही आहे, संबंधित संजय गांधीचे अधिकारी नाही आहे, सेतू कार्यालय मी तिथे उघडलेलं आहे, सेतूचे सगळे बारीक सारीक कामं जे आहे शेतकऱ्यांचे, कामगार लोकांचे, युवकांचे, ते सगळे कामं त्या सेतू कार्यालयामध्ये चालतात. त्यानंतर नायब तहसीलदार सुद्धा तिथे परमनंट बसतो. नायब तहसीलदार तिथे आला नाही किंवा येत नाही अशी तक्रार ज्या दिवशी माझ्याकडे आली, त्यानं अनेकदा मला असा प्रसंग आला की कधी 2-2, 3-3 दिवस नायब तहसीलदार आला नाही, कधी तहसीलदार आला नाही. त्या प्रसंगी मी कलेक्टरशीवर संपर्क साधून तातडीनं तहसीलदार, नायब तहसीलदारांना कडक आदेश दिलेले आहे. त्यामुळं तहसीलदार, नायब तहसीलदार तिथे नेहमीच येतात. यावेळचा काय अजेंडा, निवडणुकीमध्ये काय मुद्दे असणार? नाही, अजेंडा मी जेव्हा अपक्ष आमदार म्हणून निवडून आलो माझ्यासोबत तेव्हासुद्धा एकच अजेंडा होता की ज्याप्रमाणे लोक 90% राजकारण करतात, मी सुरुवातीपासूनच राजकारणाच्या विरोधात आहे. राजकारण कमी केलं पाहिजे, पण सामाजिक बांधिलकी ठेवून समाजाला काय पाहिजे, जनतेला काय पाहिजे, शेतकऱ्यांना काय पाहिजे, ती बांधिलकी जोपासून मी जनतेच्या प्रश्नासाठी कायम म्हणजे निवडणूक जिंकायच्या आधीसुद्धा समाजामध्ये काम करत होतो, आतासुद्धा ती सामाजिक बांधिलकी ठेवून समाजामध्ये काम करतो आणि भविष्यामध्ये अनेक कामं हे डोळ्यासमोर मला उभे करायचे आहे. यासाठी जनतेला आणि सगळ्या अमरावतीच्या बंडेरा मतदारसंघाच्या मतदाराला माहीत आहे की एक कर्तव्यशाली आमदार म्हणून माझी एक ओळख आहे. जे बोललो तेच मी नेहमी करतो अशी माझी एक प्रतिमा आहे आणि सर्वसाधारण माणसाचा, सर्वसाधारण जनतेचा मी आमदार आहे. धन्यवाद आणि खूप शुभेच्छा तुम्हाला या निवडणुकीसाठी. नंतर एक ब्रेक घेऊ, ब्रेकनंतर परत भेटू. मी आता आहे बंडेरा बसस्टँडच्या बाहेर आणि या ठिकाणी चहाचं दुकान आहे छोटंसं. तालुक्यातले अनेक लोक बंडेऱ्यामध्ये कामासाठी आल्यानंतर उतरतात आणि आज बाहेर पडल्या आपला थकवा जाण्यासाठी म्हणून चहा घेतात. आपण त्यांना विचारूया की काय होईल यावेळेस बंडेरा मतदारसंघामध्ये. निवडणूक जवळ आलेली आहे, प्रचाराला सुरुवात झालेली आहे. काय होईल निवडणुकीत? निवडणुकीत महायुती माहीत होईल. महायुती का? 100%, 101 महायुती येईल असं म्हणताय. मामा, तुम्ही तर दिवसभर चहा करता इकडं, काय रेट आहे चहाचा आता? परवडतं का? कारण परवडते आता सध्या 5 रुपये कट विकतो, 8 रुपये फुल विकतो म्हणा. हां, असं जनताप्रमाणे साधारण. मतदान करता की नाही? मतदान करतो ना. काय होईल यावेळेस? आता सध्या परिस्थितीवर
काय तुम्हाला काय वाटतंय? नाही असं तसं राणेसाहेबचे जे काम केलेले आहे काय हा आमचे आणखीन ते आता बनसाठी काम केलेले आता दिसून येऊन राहिले आहे समोर समोर. आता म्हणता येत नाही कोणता घोळा समोर निघते म्हणून. माहिती येईल महायुती का पण? आपण म्हणजे आता आम्हाला त्याचे कामं चांगले दिसून राहिले, कामं करून राहिले, जनतेचे कामं होऊन राहिले, म्हणून महायुतीचं आम्हाला पाहिजे. माहिती असं वाटतंय. तुम्ही करता की नाही मतदान? मी मतदान करणार. हा कोणाला करणार? मी महायुतीला. का? कारण की या आताच्या काळामध्ये सध्याच्या परिस्थितीमध्ये खूप चांगलं काम करून राहिले हे लोक आणि यांच्या आधारे आमचं जीवन आहे. आमचा राहुल गांधी पगार वाढवून द्यावा ही आमची विनंती आहे. अजून काय काय केलं पाहिजे अंध अपंगांसाठी? अंध अपंगांसाठी त्यांना रोजगाराची व्यवस्था केली पाहिजे आणि रोजगाराकरिता आम्हाला काहीतरी रोजगार मिळाला पाहिजे. 50-100 रुपये अशी व्यवस्था जर झाली तर आमच्या अंध विद्यार्थ्यांसाठी लोकांसाठी अपंग लोकांसाठी सोयीशीर होईल. अजून या सगळ्या सुविधा सरकारने करायला पाहिजेत. तू कॉलेजला जातोस, काय मतदान केलंस का नाही आतापर्यंत? आतापर्यंत एक वेळा केला तरी लोकसभेला. मग आता काय तुझ्या डोक्यात आहे? आता माझ्या डोक्यात असं आहे का बीजेपी मतदान करायचं. का? कारण की त्यांना कास्तकाराचं मदत करणार आहे ते. मोदीजीने म्हटलं आहे तर प्रत्येकाला विमा वगैरे द्या आणि लोकांची मदत करा. आणि माझं मतदान बीजेपी. बडनेरात काय व्हायला पाहिजे? बडनेरात बीजेपी सर्वत्र. काका काय वाटतंय काय होईल? बीजेपी की सरकार आनी चाहिए समय, क्योंकि केंद्र में भी बीजेपी की सरकार है और केंद्र से जो राज्य की सरकार है उसको काफी मदद मिलेगी. यदि अदरवाइज इसमें यहाँ दूसरी पार्टी आती है तो फिर उतना विकास नहीं हो पाएगा. विकास होणार नाही असं म्हणतात. केंद्रातल्या सत्तेचं कंपॅरिझन राज्यातल्या सत्तेबरोबर करू पाहतायत. त्यामुळे निवडणूक यावेळी निश्चितपणे वेगळी असणार आहे. बंजाऱ्यामध्ये विकास कामं काही प्रमाणात झालेली आहेत, काही प्रमाणात थोडीशी प्रलंबित आहेत. आचारसंहिता असल्यामुळे असेल, कदाचित बाकी इतर गोष्टींमुळे असेल. पण निवडणूक बंजाऱ्यामधली तिरंगी असणार आहे आणि ती उत्सुकता आणून ठेवणारी असणार आहे. निश्चितपणे त्याची उत्सुकता आणि याचा निकाल देखील पाहण्यासारखा असणार आहे. इथंच थांबू. पहा फक्त IBN लोक.